मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. इकडे सर्वजण फार्म हाऊसवरती आलेले असतात आणि आता स्वयंपाक करणार कोण हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. त्यासाठीच पार्थने एक अगदी चांगली अशी आयडिया काढलेली असते. तो म्हणालेला असतो, आपण चिठ्ठ्या करूयात आणि ह्या चिठ्ठ्यांमध्ये ज्या दोघांचं नाव येईल त्या दोघांनी मिळून स्वयंपाक बनवायचा. त्याचं हे बोलणं ऐकून लगेचच काव्या म्हणते, नाही ताई, आता ह्यामध्ये देखील ह्यांनी चिटिंगच केली असणार आहे. म्हणजे बघ, ह्यांनी ह्यांचं नावच लिहिलं नसेल म्हणजे आलं ना परत आपल्यावर, हे बिलकुलही चालणार नाही असं काव्या नंदिनीला म्हणत असते. त्यावर नंदिनी म्हणते, अगं काव्या, तू काळजी करू नको. जर काय आता मी जी चिठ्ठी काढेन त्यामध्ये ह्या दोघांपैकी एकाचं नाव जर आलं नाही ना, तर मग आपण पुन्हा चिठ्ठ्या टाकायच्या असं नंदिनी त्या काव्याला म्हणत असते. नंदिनीला जीवा म्हणत असतो, अगं चकाचक बाई, किती बोलणार तू आता, बस झालं, चिठ्ठी तरी काढ. त्यानंतर नंदिनी चिठ्ठी काढते आणि चिठ्ठीमध्ये जीवाचं नाव येतं. हे ऐकून सगळेजण हसायला लागतात. त्यानंतर पार्थ म्हणतो, आता मी चिठ्ठी काढतो. त्यावर काव्या म्हणते, नाही, आता मी चिठ्ठी काढणार, कारण माझा तुमच्यावर विश्वासच नाही राहिलेला. आणि इकडे ती बिचारी काव्या सगळे पुरावे घेऊन फारच आनंद करत असते. ती म्हणत असते, आई, माझा तर विश्वासच बसत नाहीये, आपल्याकडे एवढे सारे पुरावे आहेत. आई, मी एक काम करते, आत्ता लगेच जाऊन मामीला हे सर्व पुरावे दाखवते. त्यावर आत्या त्या रम्याला म्हणत असते, अगं तू घाई करू नको आणि एक गोष्ट मात्र माझी कायमच लक्षात ठेव, कारण कधीही तमाशा एकट्या दुपट्या माणसासोबत करायचा नसतो, तो सर्वांसमोर झाला पाहिजे. त्यानंतर आत्या त्या रम्याला म्हणत असतात, आता एवढे सारे पुरावे हे आहेत, तर आपण एक काम करूयात, ते चौघही रिटर्न आले ना, मग सगळे पुरावे अगदी पद्धतशीर सर्वांसमोर मांडूयात. म्हणजे कसं त्या चौघांच्याही संसाराला अगदी पूर्णविरामच लागेल. त्यावर रम्या म्हणते, अगं आई, मला तर राहवतच नाहीये, आपण आत्ता सध्या मामीला तरी दाखवूयात, म्हणजे कसं माझ्या जीवात जीव आल्यासारखं वाटेल. त्यावर आत्या म्हणते, अगं तू माझं ऐक, उगाचच उतावीळपणा करू नकोस असं ती रम्याला समजावून सांगत असते. पण रम्याला मात्र आत्याचं बोलणं काहीही पटत नसतं, कारण तिचं असं म्हणणं असतं, हा एवढा सारा खजिना आहे जो आम्हाला एकत्र आणू शकतो. आणि तेवढ्यातच त्या रम्याला टॅटूचं एक पॉम्पलेट देखील त्यामध्ये दिसतं. त्यावर आत्या त्या रम्याला म्हणत असते, आपल्याला आणखीन काहीतरी ठोस आणि खास असा पुरावा शोधायला हवा. आणि इकडे जीवा आणि काव्या दोघे मिळूनही स्वयंपाक बनवत असतात. इकडे काव्या बिचारी चपात्या करत असते आणि जीवा इकडे मिक्सरमधनं भाजीसाठी ग्रेव्ही काढत असतो. त्यावर तो ते ग्रेव्ही टेस्ट करतो आणि त्या काव्याला सांगतो, मला जरा मीठ देशील का, मी मीठ घालायचंच विसरलो आहे. आणि तेवढ्यातच ती काव्या त्याला मीठ देते आणि तो स्वतःच्या शर्टलाच हात पुसतो. हे पाहून ती काव्या म्हणते, अरे जीवा, तुला तरी इथं मागच्या वेळी भाजलं होतं. डोंट माइंड जीवा, पण खरं तर आणखीनही ते दुखतं का, त्याचा त्रास होतो का असं ती जीवाला विचारते. त्यावर जीवा म्हणतो, नाही, आता नाही दुखत. त्यावर ती म्हणते, खरं तर आपण इथे आलो आहोत, पण इथे आल्यापासनं मला सततच तेच दृश्य आठवत आहे, कारण ते प्रकार झाल्यानंतर आपण इथे चौघं असे एकत्र पहिल्यांदाच आलो आहोत असं ती त्या जीवाला सांगत असते. तिचं हे बोलणं ऐकून जीवा सुद्धा त्या काव्याला म्हणत असतो, अगं मला सुद्धा इथे आल्यापासनं तेच सर्व आठवत आहे, म्हणूनच तर मी इथे आल्या आल्या आधी वरती गेलो होतो. ते सर्व मिथुन काकांनी पुरावे नष्ट केले आहेत ना, याची मी खात्री करून घेतली आहे असं तो त्या काव्याला सांगत असतो. आणि इकडे नंदिनी आणि पार्थ मस्त चहा घेत गप्पा मारत बसलेले असतात. त्यावर ती नंदिनी पार्थला सांगते, खरं तर मला जीवाला आय लव्ह यू म्हणायचं आहे. त्यावर तो पार्थ फारच आनंदाने तिला म्हणतो, काय मग म्हणून टाका, वाट कसली बघताय, मी तुमच्यासाठी छान डेट प्लॅन करतो, नाही तर मी आणि काव्या आम्ही दोघे बाहेर कुठेतरी जातो, मग तुम्ही मस्त वेळ बघून त्याला प्रपोज करून टाका. खरं तर आई म्हणते ते सर्व खरंच झालं. आई नेहमी म्हणतच असते, लग्नानंतर होईलच प्रेम, आणि ते खरंच झालं की असं पार्थ अगदी आश्चर्याने आणि आनंदाने नंदिनीला म्हणत असतो. त्या
त्यावर ती नंदिनी त्याला म्हणते, अहो किती तुमची ती एक्साइटमेंट, माझ्यापेक्षा तर तुम्हीच जास्त एक्सायटेड आहात. त्यावर पार्थ म्हणतो, कसं आहे ना, मला जीवाला जे काही आनंद देता येईल त्याच्या चेहऱ्यावर तो आनंद मला पाहायचा आहे, असं तो जीवा त्या नंदिनीला सांगत असतो. हे सर्व बोलणं ऐकून नंदिनी त्याला म्हणते, खरं तर मला देखील माझ्या बहिणीला आनंदी बघायचं आहे तुमच्यासोबत. तिचं हे बोलणं ऐकून पार्थ तिला सांगतो, खरं तर मी सुद्धा त्यांच्या सुखासाठी त्यांच्या आनंदासाठी झटत आहे. अगदी आमची लग्नगाठ बांधली गेली ना त्या दिवसापासनं मी फक्त काव्याच्या सुखाचा विचार करत आहे. तिला कसं आनंदी ठेवता येईल हाच माझा कायमच प्रयत्न असतो. त्यावर नंदिनी म्हणते, हे अगदी खरं बोललात तुम्ही. मी पाहिलं आहे ना, ती किती जरी तुमच्याशी वाईट वागली, कठोर शब्द तिने तुमच्यासाठी वापरले, तरी देखील तुम्ही मात्र अगदी आनंदाने ते सगळं सहन करता आणि कोणत्याही गोष्टीचा राग मनामध्ये घेत नाही आणि सतत आपलं तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतच असता, असं ती नंदिनी त्या पार्थला म्हणत असते. इकडे जीवा देखील त्याच्या मनातलं काव्याला सांगत असतो. तो म्हणत असतो, खरं तर मला देखील आता नंदिनीला माझ्या मनातलं सांगायचं आहे. खरं तर आपल्या सगळ्यांच्या बाबतीत जे काही घडलं त्यानंतर तर माझा प्रेमावरचा विश्वासच उडाला होता, पण नंदिनी माझ्या आयुष्यात आली आणि एका नवीन जीवाचा जन्म झाला, असं तो त्या काव्याला सांगतो. त्यावर काव्या म्हणते, अरे वा, भारीच. मग काय जीवा, तुझ्या मनात जे काही आहे ते तू तिला सांगितलंयस का? त्यावर तो म्हणतो, नाही आणखीन तरी. त्यावर ती म्हणते, मग काय हे कधी सांगणार आहेस तू? तू तिला सांगून मोकळं हो ना, जसं तू मला सांगितलं होतंस. आणि त्यानंतर दोघेही अचानक गप्प होतात आणि ती काव्या त्या जीवाला म्हणते, सॉरी. त्यावर तो म्हणतो, इट्स ओके. काव्या त्याला सांगत असते, इट्स नॉट ओके. खरं तर मी अगदी जेन्युइनली खरंच सांगत आहे. मी तुझ्यासाठी खूप खुश आहे, पण नकळत मी असं बोलून गेले, असं ती काव्या जीवाला म्हणत असते. त्यानंतर ती म्हणते, खरं तर तुला तर माझा स्वभाव माहीतच आहे. जे काही माझ्या मनामध्ये आहे ना ते सर्व मी एकदा पार्थला बोलून जोपर्यंत मोकळी होत नाही तोपर्यंत काही हे सर्व माझ्या मनातनं माझ्या डोक्यातनं जाणार नाही. त्यावर तो म्हणतो, अगं एवढं काय, हळूहळू तुझ्या डोक्यातनं निघून जाईल. त्यावर ती त्या जीवाला प्रश्न विचारते, तुझ्या तरी डोक्यातनं हे सर्व गेलं आहे का? त्यावर तो म्हणतो, हो अगं, माझ्या डोक्यातनं तर मी सगळं काही केव्हाच काढून टाकलं आहे. त्यावर ती त्याला विचारते, मग मला ठसका लागल्यानंतर माझ्या डोक्यावरती पाणी ओतायला का आलास? आहे का तुझ्याकडे काही उत्तर या गोष्टीचं? असं ती काव्या जीवाला विचारत असते. त्यानंतर ती म्हणते, कसं आहे ना, आपल्या भूतकाळाच्या सगळ्या आठवणी आपल्यासाठी फक्त धुरसट आणि पुसट अशा झाल्या आहेत, पण कायमच्याच आपल्या मनामधनं त्या गेलेल्या नाही आहेत आणखी, असं काव्या जीवाला सांगत असते. काव्या जीवाला म्हणत असते, कसं आहे ना, आपण आपल्या भूतकाळाचा हात तर सोडलेला आहे, पण आणखीनही आपण आपल्या भविष्याचा हात घट्ट असा पकडलेला नाही आहे. मला तर काय करावं हेच कळत नाही, असं जीवा त्या काव्याला म्हणत असतो. त्यानंतर ती त्याला सांगते, यावर आता मात्र एकच पर्याय आहे. जे काही आपल्या मनामध्ये आहे ते आपण सर्व काही त्या दोघांना बोलून मोकळं व्हावं. काव्या जीवाला म्हणत असते, जोपर्यंत आपण आपला इतिहास त्यांना सांगत नाही तोपर्यंत आपला इतिहास आपल्या मनातनं जाणार नाही. आत्ता इथे कोणीच नाही आहे, आपण चौघच आहेत. त्यांना बोलून आपण समजून सांगूयात, ते आपल्याला नक्कीच समजावून घेतील, असं काव्या जीवाला म्हणत असते. त्यावर तिचं हे बोलणं ऐकून जीवा म्हणतो, नाही नको, इट्स अ व्हेरी बॅड आयडिया. उगाचच नको असं करायला. त्यांनी जर आपल्याला आपला भूतकाळ ऐकून नाही समजून घेतलं तर मग आपण काय करणार आहोत? त्यावर ती काव्या त्याला समजावून सांगते आणि म्हणते, अरे तूच विचार कर, जे नातं आजवर आपल्याला नको होतं ते नातं जेन्युइनली ते आजपर्यंत इथपर्यंत घेऊन आले आहेत, मग नक्कीच ते आपल्याला समजावून घेतील, असं ती म्हणत असते. त्यानंतर ती म्हणते, तूच विचार कर, जर त्यांना कळालं ह्या नात्यामध्ये फक्त तेच जेन्युइन होते, आपण जेन्युइन नव्हतो हे त्यांना समजल्यानंतर जर त्यांनी आपला हात झिडकारला तर मग मात्र ते आपला कधीच हात धरणार नाहीत, असं काव्या जीवाला सांगत असते.
आणि पार्थ त्या नंदिनीला म्हणत असतो काव्या हे लग्नसुद्धा मान्य करतील आणि प्रेमही व्यक्त करतील. तेवढ्यातच ते त्यांचं बोलणं जीवा आणि ती काव्या ऐकत असतात. त्यानंतर ती नंदिनी म्हणत असते मलासुद्धा असं वाटत आहे. जीवाच्या बाबतीत आता सध्या ते दोघेही शेवटच्या टप्प्यात आहेत आणि मला त्याचाच आनंद आहे असं ते दोघे आपापसात बोलत असतात. आणि इकडे वसू आत्या आणि रम्या त्या टॅटू पार्लरमध्ये पोहोचलेले असतात. रॉक ऑन टॅटू पार्लर, जिथे त्या काव्यानी आणि जीवानी त्यांचा टॅटू काढलेला असतो. आणि त्यानंतर त्या तिथे जाऊन चौकशी करतात. त्या माणसाला विचारतात इथे ह्याआधी जीवा आणि काव्या नावाच्या कोणी मुलामुलींनी टॅटू काढला होता का. एवढंच काय तर त्यांचे फोटो देखील त्या माणसाला दाखवतात. पण तो माणूस काही त्यांना ओळखत नाही आणि सांगतो इथे रोज हजारो मुलं मुली टॅटू काढून जातात, त्यामुळे आम्ही कोणाचा म्हणून चेहरा लक्षात ठेवायचा. त्यावर ती रम्या म्हणते कदाचित तुमचे एक जुने रेकॉर्ड तुम्ही चेक करता का, त्यामध्ये असेल. त्यावर तो म्हणतो सॉरी मॅडम, कारण आम्ही नुकताच हा स्टुडिओ शिफ्ट केला आहे, त्यामुळे सगळे रेकॉर्ड रिसेट केले आहेत. त्यावर ती म्हणते असं कसं, काहीतरी तुमच्याकडे असेलच की. त्यावर तो म्हणतो खरं तर मला वाटतं आधी माझा भाऊ हे पार्लर हँडल करत होता, मे बी त्याने ह्या दोघांचे टॅटू काढले असतील. त्यावर ती म्हणते मग ते कुठे आहेत, त्यांना बोलवा ना. त्यावर तो त्यांना सांगतो खरं तर तो आत्ता इथे नाही आहे, दुबईला गेला आहे, तो 16 तारखेला येणार आहे. आणि त्यानंतर तेवढ्यातच त्या रम्याची नजर समोर असलेल्या बॅनरवरती जाते आणि त्या बॅनरवर तिथे त्या बॅनरवरती काव्याचा आणि जीवाचा टॅटू केलेला फोटो असतो. हे पाहून तर रम्याला फारच शॉक लागतो. आणि इकडे ते दोघे जण स्वयंपाक करत असताना तसेच आलेले असतात. तेवढ्यातच त्या नंदिनीला जळालेला वास येतो आणि ती म्हणते नक्कीच काहीतरी किचनमध्ये जळालेलं आहे. ते दोघे पार्थ आणि नंदिनी जाऊन बघतात तर तिथे चपाती करपलेली असते. आणि त्यानंतर ती म्हणते हे काय, आता तुम्ही असा कसा स्वयंपाक करत होतात, लक्ष कुठे होतं तुमचं. त्यावर ती काव्या म्हणते सॉरी ताई, माझ्याकडनं चुकून झालं. त्यावर ती म्हणते इट्स ओके, एवढं तू टेन्शन घेऊ नको, आपण ह्याची छान मसाला पापड बनवूया. त्यावर तो पार्थ म्हणतो मला तर कडक चपाती आधीपासूनच आवडते. त्यानंतर जीवा म्हणतो बघितलंस का किती वेडे आहेत, आपल्याकडनं बिघडलेलं जेवणसुद्धा अगदी आनंदाने खात आहेत. त्यावर त्याचं हे बोलणं ऐकून ती काव्या म्हणते अरे जीवा तू असं काय म्हणतोस, खरं तर त्यांच्यासाठी ही अगदी फार छोटी गोष्ट आहे. ज्यांनी आपल्यामुळे बिघडलेले संसारसुद्धा नीट केले आहेत, त्यांच्यासाठी हे तर काहीच नाही असं काव्या त्या जीवाला सांगत असते. आणि त्यानंतर इकडे ती रम्या तिला ज्या बॅनरवरती जीवाचा आणि काव्याचा टॅटूचा फोटो दिसला असतो तो ती त्या आत्याला दाखवते. आणि त्यानंतर आत्या म्हणते खरंच आता आपल्या हाती खूप मोठा खजिना पुरावा लागलेला आहे. आता बघ आपण याचा वापर करून त्या चौघांचा संसार आणि आयुष्य कसं उद्ध्वस्त करतो असं ती आत्या त्या रम्याला सांगत असते. त्यानंतर ती आत्या म्हणते अगं तुझ्या एक गोष्ट मात्र लक्षात आली का, आता हा टॅटू तो काही जीवा त्या आगेमध्ये पडला नव्हता. खरं तर हा टॅटू त्याने तिथे आगेपासनं जाळून टाकला, कारण त्याला त्याचं आणि काव्याचं प्रेम प्रकरण नंदिनी पुढे आणायचं नव्हतं असं ती आत्या त्या रम्याला सांगत असते. त्यावर ती म्हणते पण आपल्याला तर हे प्रेम प्रकरण सगळ्यांसमोर आणायचं आहे, अगदी गाजावाजा करत. त्यावर आत्या म्हणते हो म्हणून तर हा फोटो आहे. त्यानंतर त्या दोघीही तो फोटो घेऊन घरी जातात आणि इकडे सर्वजण फार्म हाऊसवर ट्रूथ अँड डेअर खेळत असतात. त्यानंतर त्या पार्थवर डेअर येतं आणि जीवा त्याला सांगतो तू आता काव्याशी पंजा लढव. त्यानंतर डेअर हे त्या काव्यावर येतं आणि नंदिनी तिला म्हणते तू आता मला अशी एखादी गोष्ट सांग जी तू याआधी कधीही माझ्याशी शेअर केली नाही आहेस. इकडे आत्या रम्याला सांगत असते आता हा पुरावा मात्र त्या काव्याला आणि जीवाला त्यांचं प्रेम प्रकरण सगळ्यांसमोर कबूल करायलाच लावेन. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास कमेंट देखील करा.